अरे यार मला का नाही आम्हाला ग्रंथ का नाही ढगे मॅडम ढगे सर आणि शिलाताई हे मला माहीत करून द्यायला ग्रंथ मला माहीत नव्हता ग्रंथ कसं असते काय म्हणजे ग्रंथ घरात होता पण वाचलाच नव्हता म्हणून का नाही 2014 पासून मॅडमनं भैयासाहेब आंबेडकर नगरला सुरुवात केली ग्रंथाची शिलाताईने सांगितलं होती मग तेव्हापासून मला ग्रंथ माहीत झाला 2014 पासून मग तेव्हापासून मॅडमनं ग्रंथ सांगितलं ते माझ्या दिमागातच बसलं मग इथं पण शिलाताई दर रविवारी मंत्राला घ्यायची आरतीशी कसं घ्यायचं हे पण शिलाताईने सांगितलं पण ढगे मॅडमनं आणि ढगे मॅडमनं पण का नाही चांगलं आम्हाला ग्रंथ सांगितलं आणि का नाही ढगे मॅडम का नाही एवढं चांगलं सांगतात की लगेच दिमागात बसते समजून सांगितलं जे मला माहिती असतं त्यांनी या ठिकाणी आपल्या धम्माबद्दल श्रोते सांगितलेले आहेत तर त्यांनी या ठिकाणी दिमागामध्ये बसवलेलं आहे आणि आपल्याला तेच या ठिकाणी पाहिजे असं अभिप्रेत या ठिकाणी मुळेताईंनी वक्तव्य केलेलं आहे या ठिकाणी मनीषाताई गायकवाड येत आहेत इकडे सगळ्याला माझं जे माईक समोर धरा बिगर मायकाचं पण बोला वाटतंय पण मी मॅडमसाठी नाही महिला मंडळासाठी मी असं बोलत होते की ढगे मॅडम येईपर्यंत ह्या ग्रंथाला एक माझं निग्र मनीषा नाव याच्यात रोज येतंय की महिला मंडळासाठी मला एक मनोगत करायचं होतं की मॅडम येईपर्यंत मी महिला मंडळाला माझं एक संरक्षण म्हणून बाबासाहेबांनी कसं संरक्षण दिलेलं आहे प्रत्येक जागी संविधानातून त्या माध्यमातून मी माझ्या महिला मंडळासाठी मी जय भीम तुम्हाला म्हणते एक यायचं म्हणणं आहे की एक गाणं म्हणा आईचं तर ते गाणं कोणतं आहे तू ज्ञानाची बाई ग तुझ्या वस्तीला जागली काल गेला ते जुना रवी येऊ दे घरा टवटवी ग येऊ दे घरा टवटवी ग शिकूनच आपला भाव आपला जात आहे पुढे ग शिकूनच आपला भाव आपला जात आहे पुढे ग बदल जगा संग तू भी आता टाक पावले ग पुढे ग बदल जगा संग तू भी आता टाक पावले ग पुढे ग तू ज्ञानाची बाई ग तुझ्या वस्तीला जागवी काल गेला ते जुना रवी येऊ दे जरा टवटवी ग शिकूनीचा आपला भाव आपला जात आहे पुढे ग बदल जगा संग तू भी आता टाक पावले ग पुढे ग बदल जगा संग तू भी आता टाक पावले पुढे ग ढगे मॅडम ना आपल्या किती पाणी पाळलंय हे धम्माची शिदोरी प्रत्येक ठिकाणी दिली महिला मंडळ तुम्हाला स्वागत माझं बरं आणि मॅडमचं स्वागत हे बघा आपल्या ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी येत आहे शांताबाई बनसोडे ज्येष्ठ नागरिक येत आहेत स्वयंसेवक येत आहेत आणि म्हणून त्यांचा सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे त्यांना प्रोत्साहित करायचं आहे टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपल्याला स्वागत करायचं आहे आई इकडे शांताबाई
हे घ्या. पाय दुखतात, मला उठायला येत नाही, मला बसायला नाही, मी एक घराचं सोडा नाही पण 3 महिन्यामध्ये पण मला असं जे झालं एवढं बळ दिलं की पुन्हा सांगायचं विचारायला मला खाली बसायचं. मला झालं मला बळ दिलं. 2 माणसाचा स्वयंपाक करते, 4 रूमा पुसते, भांडे वासण करते, सगळं काम करते, पण मला कधी पाणी असू पाऊस असू काही असू हे करत तर मी सोडा नाही काय नाही. त्या मॅडमनं शिकलं का गाणं म्हणलं होतं काय ना तर मी पूर्ण लक्षात धरलं काल म्हणल्याला कालचं पूर्ण लक्षात धरलं. जय भीम जय भारत. ज्याला धम्माची गोडी असते त्याला बहाणाबाजी नसतं असं त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी कुठलाही या ठिकाणी बहाणा दिला नाही. माझे गुडघे दुखतात, माझे पाय दुखतात, मला कामं आहेत. ह्या ज्येष्ठ आपल्या माता ज्या आहेत त्यांना धम्माची गोडी आहे म्हणून त्या या ठिकाणी त्यांनी त्यांचे पावलं या विहाराकडे आलेली आहेत. धन्यवाद बनसोडे आई. या ठिकाणी सर्वांच्या मार्गदात्या आणि सर्वांना या ठिकाणी एक जुटामध्ये बांधणाऱ्या, एक पुष्पगुच्छामध्ये एक माळ म्हणून ठेवणाऱ्या अशा शिलाताई डोसे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत. नाही होत नाही. सर्व महापुरुषांना वंदन, भिक्खू संघाला वंदन, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. पुनश्च आले मी सांगण्याचं तात्पर्य असं की बुद्ध आणि त्यांचा धर्म सगळ्याला माहित आहे. पण आता जर एक पान उचलून विचारलं तर काहीच येत नाही आपल्याला. पण माहित आहे सगळं, मुळातलं माहित आहे, आचरण माहित झालंय ना आपल्याला. त्याच्यातूनच आता इथं पहिल्यांदा हे हॉल आहे, ते सार्वजनिक हॉल आहे, याच्यामध्ये एवढा धूळ व्हायची. पण गोडी होती, श्रद्धा होती म्हणून आज त्याला देहाराचं रूप आले. भगवंताला पहिल्या प्रथम काय सांगितलेलं आहे की लोणीच्या ब्राह्मणाला की श्रद्धेचं बीज पेरावं लागतं. मग तिथं पीक कसं सुपीक जमिनीमध्ये पेरल्यावर सुपीकच पीक उगवणार आहे. ते आज सुपीक पीक उगवलेलं आहे. तिथं 4-5 महिला आरशनगरची ओळख नाही कुणाला. आरशनगरची मामा होती का ओळख? आज आरशनगरची ओळख जर निर्माण झाली असेल तर त्याला कारणीभूत फक्त एस.सी. सिंगारे मामा आहे. मी जे घडले आज माझं घर आमचं पूर्ण द्राक्ष फॅमिली कडून मी सांगते की वडमारे असो, द्राक्ष फॅमिली असो, सिंगारे मामानं या नगराला घडविल्याचं घडले. मी घडले म्हणजे मी 5 महिला जोडल्या. त्या 5 महिलांनी 5 कुटुंब जोडले. 5 कुटुंबांना आज 50-100 कुटुंब जुटलेले. ते फक्त सिंगारे मामानं बाबासाहेबांना भगवंतानं धर्माच्या शोध लावला. बाबासाहेबांना सम्राट अशोकानं आपल्याला त्याच्या वटीत टाकलं. पण जसं पिकाला वेळोवेळी फवारणी करावं लागते, किडा लागते का नाही, तसं आपल्याला सुद्धा वेळोवेळी फवारणी करण्यासाठी 3 महिन्याचा ग्रंथ आता शिटीवर येतात. आपण 3 महिने तरी का होईना, 3 महिन्याचे 3 तास म्हणजे त्याला कमी समजू नका. ते बल एवढं मोठं बल आहे की त्या 3 महिन्याच्या 3 तासात आपण एवढं पुण्य संपादन करू शकतो की पूर्ण दुसरे 9 महिने पाप केले ना आपलं पाप पुण्य बरोबर होतं. असं याचं म्हणजे पाप करू नका. पण एक सांगण्याचं तात्पर्य की हे कसं 3 आपलं कसं आहे आणि त्याच्यामध्ये अष्टशिले माहिती झालं. 3 महिने म्हणजे सकाळी उठल्यापासून किती दचकून झोपेतून उठत नाही तेवढा दचकून बाया उठू कामावर टाकणार नाही. आणि मुद्दाम आम्ही आमचा ग्रंथाचा टाइम 1 ठेवलेला आहे. ग्रंथाचा टाइम कारण बायानं आळसून जाऊ नये. 2 ला 3 ला 4 ला झोपा उठा खा प्या आणि मग त्या जुनं भांडे ठेवतात इकडे पुन्हा तत्पर राहतात कामाला. बाबासाहेबांना येणं सगळे कामच बघितले आणि कुणासाठी येतात, कुणी कुणासाठी येईना. माझ्या कल्याणासाठी तुम्ही येणार, तुमच्या कल्याणासाठी मी येईना. हे स्वतःचं कल्याण करायचं असेल तर धर्माशिवाय आपल्याला काहीच दुसरा मार्गच नाही. माझ्या मते तर नाही. पण आता ज्याच्या त्याची श्रद्धा, जिकडे आपण कुणाला बाबासाहेब बोलतो आपले काही लोक ऐकणार आहे. पण तसं या
धम्माची गोडी लावण्यामागं आम्हाला सिंगारी मामानं एवढा सुटसुटीत 2006ला ग्रंथ ऐकला मी. एकच वर्ष आणि पहिलं त्याच्या अगोदर आम्ही अशोकनगर मध्ये होतो तर अशोकनगर किती भरकटलेलं आहे. तिथं येते ती अंधारी कोटी आहे का तिथं प्रकाश नावच नाही. धम्म म्हणजे काय? फक्त बाबासाहेब आहे आणि बाबासाहेबाला आपले त्यांची जयंती असते एवढंच माहित होतं का नाही? सगळ्यांना आम्हाला लहान लहान आम्हाला इंगळेबाई त्या जुळेबाई सगळे सांगायचे हे आपलं नसतंय पण मानतंय कोण? कारण धम्म म्हणजे काय माहितच नव्हतं. आणि धम्म म्हणजे विचार ते रुजविले ते हर्षनगरमध्ये सिंगारी मामामुळे 2006 पासून आमच्या आई वडिलाला त्यांनी बुद्ध गया पण केली आणि तिथं ग्रंथाचं वाचन आम्हाला विहारी हॉल लावता ना त्यावेळेस आम्ही घरोघरी कित्येक पाय लोक बोलायचे की घरात चिखलाचे पाय हे येतातच ना पावसाळ्यातच असते ग्रंथ पण सगळ्याच्या घरामध्ये आम्ही ग्रंथ लावित होतो आणि कीर्तन येते असंच महिला मंडळ पहिल्यापासून सक्षम आहे येण्या झाल्याला ते तर वाद सोडा पण त्याच्यानंतर ती प्रगती होत 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 इथपर्यंत आलं. आणि आमच्या ढगेताई आता राहिला प्रश्न प्रत्येक महिला एवढी दानवीर आहे की घरून जर निरोप पाठवला की आम्ही आज उभे येत नाही तर हे सगळं पाठबळ यायचं आहे. आमचं नगर एवढं सुंदर आहे की म्हणजे प्रश्न उभा करत नाही की तुम्ही काय केलं कसं केलं. विश्वासाचं नातं एवढं पक्का आहे की सगळा विश्वास सोडून देतात. काय करायला पोरी करा तुम्ही कुणी मचमच आम्ही वरिष्ठ आहेत आम्हाला मान द्या आम्हाला खुर्ची द्या येते बघा किती वरिष्ठ आहेत तुम्हाला खाली बसलेल्या दिसता नाही बघा ह्या न बसता येणाऱ्या अगोदर वरिष्ठाला मान त्याच्यामुळे इथं एकही आहे कुणी प्रश्न करीत नाही कुणी मानपान अहंकार नाही गर्व नाही म्हणून हे धम्म इथं रुजल्यासारखा म्हणजे आचरणात आणला असं मला वाटतं. म्हणजे धम्म ऐकला आपण आलो बसलो हे केलं ते केलं. आता तुम्हाला बनसोडे बाई बोलत का की धम्म ऐकला किती गोडी लागली आणि गोडी लावण्याचं काम आमच्या ढगेताईने केलं. पहिल्यांदा महिला येत होत्या पण कसं आलं तर आलं नाही आलं एकीनं दोघीनं ताई लई छान सांगायला ताई लई सांगायला पण 10-20 बायाच्या कुठे 100-100 बाया येऊ लागले. आता हे जातीवंत उदाहरण आहे तुम्हाला त्या म्हणजे चिखलातून चलता येत नाही तरुण बाया घरी राहायच्या पण त्या चिखला पाण्यामध्ये सुद्धा इथं ग्रंथाला यायच्या. कौतुक करावं तेवढं ज्या वरिष्ठ लोक ही वरिष्ठ मंडळी पूर्ण दिसायची बिना पायाचे एक लंगडे पिंगडे ते सगळे एकही दिवस फाडा नाही केला त्या सगळ्यांनी आम्ही तरी नव्हतं तुम्हाला वेळ दिला यायला एवढी गोडी लागली होती कारण त्याला वेळ आहे आपल्याला काय कामं असतात घरातले ते वेळ त्याने पूर्ण इथं खर्च केलाय. सकाळी आवरून इथं येणं इथून पण जायला उशीर होत आहे जाऊन पुन्हा तेच श्रवण होत आहे ना मग पूर्ण दिवस आपला धम्मामध्ये जातो. तसं प्रत्येकानं हे धम्माचा आपली शेजारी येत नाही म्हणून तिचा तिरस्कार करू नका. हे तुम्ही धम्माचं जे पान घ्यायला तुम्ही जे सुख शांती जे समाधान पैसा देऊन भेटत नाही ते तुम्हाला मिळत आहे ते तुम्ही शेजारणीला पण द्या की माझ्या शेजारणीला पण समाधान मिळालं पाहिजे. इथून झोळी रिकामी येते पण भरून जातो आपण काहीतरी नवीन भेटतंय का नाही रोजच्या धम्मामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तर आहेच पण त्याच्यापेक्षा ताईने विषय किती खूप काही विषय घेतले. सकृतागामी श्रोतापन्न सकृतागामी अनागामी हे माहित होतं का? हे उकल करू सांगण्याच्या म्हणजे आता भिकू पण भरलेली आहेत आपले वेळोवेळी प्रत्येक याच्यामध्ये त्याचं मार्गदर्शन आहे. आताच्या याच्यामध्ये आम्हाला जसे ते आले त्याचा पूर्ण आपल्याला मार्गदर्शन त्याच्यातून निघण्याचा मार्ग आपण प्रश्न उत्तर करतो. आणि ताईने इथं जसं अंगुलीमाल डाक होता त्याला कोणती गती प्राप्त झाली सगळ्याला म्हणजे भिक्खूंनी विचारलं भगवंताला तर अरे त्या माझ्या पुत्राला मैत्री प्राप्त झाली तशी ताईंना मैत्री प्राप्त झालेली आहे. किती मैत्री भावना झाली बघा की ताईची गोडी लागल्यामुळं ताईची मैत्री लागल्यामुळं एवढे लोक धम्माच्या गोडीला लागल्यात. त्या सगळ्याचं श्रेय ताईला जाते आणि ताईला इथपर्यंत सरांचं कुठं आहे ते काय होत आहे गणपती मंदिर जिंतूर गणपती मंदिर जवळ सर ज्यूस ते त्याचं ते हे आहे व्यवसाय आहे. तिथून सर येणं आणि आंघोळ करून इथं जेवण कधी आहे कधी नाही कधी सर डायरेक्ट इथं ऑटो लावू लागलं. ताई म्हणल्या मला ऑटो नका लावून देऊ मी गाडीवर येते. त्या पाण्या पावसा सगळ्या ह्याच्यात सगळ्यात मोठं श्रेय त्या सरांचं आहे की त्यांनी इथपर्यंत म्हणजे दोघांच्या येणं झालं ना ते तर तसं ताईंनी मैत्रीयुक्त अशा सगळ्याशी एवढे मैत्रीपूर्ण संबंध झाले लहान लेकरांचे तर वरिष्ठापर्यंत ताईच आहेत आणि ताईच आहेत. त्या खताई ताई म्हणत्या पण माहेर म्हणून त्यांना आता हे जोपर्यंत ग्रंथ आहे त्यांचं होत आहे तोपर्यंत त्यांनी इथं ग्रंथ वाचायला यावं कारण एवढी गोडी लावण्याचं काम ताईंनी इथं
या महिलांमध्ये निर्माण केलेलं आहे. ग्रंथ तर वाचतात आपण, ऐकतो चलत राहतोय, पण त्यामध्ये म्हणजे मी पहिल्यांदा म्हणजे असं मला सुद्धा येऊ लागलं की भिकारी राहायचे माझ्या अगोदर, नाहीतर अगोदर इथं मला झाडून पुसून काढावं लागायचं. पण इथून माझ्याजवळ चालू घेऊन 11-12 पुसण्याचे लेकरं सुद्धा आहे, मुली छोट्या आहे, या सुद्धा एवढी गोडी लागली. मी तर म्हणते खरंच श्रेय मला जर अभिमान वाटतं ते लेकरायला विहारामध्ये येतात का, तर पुढची पिढी घडायली आणि याच्यामध्ये जे संस्कार आपल्याला जे वाटतंय का माणूस पुढे गेल्यावर बिघडलेले जर संस्कार लावायचे असतात तर आता काही बुद्ध आणि त्यांचा धर्म आचरण जर कळालं तर लेकरं पुढे चांगलेच वागतील. आणि अशा पद्धतीने ताईने आम्हाला खूप काही असं मोलाचं मार्गदर्शन केलंय आणि ताईकडे पाहून कित्येक गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ज्याला जे येते, ज्याला जसं जमतंय, झाडून पुसण्या सगळं जे पुसणेवाले आहेत म्हणल्या नाही बाया, त्यात ह्या वहिनी, त्या वहिनी ह्या इमन चक्रशिला, या वैशाली राक्षी असो, आमची बहीण तर येऊन फक्त सांगणं कवायना पण पटकन यायची, हे करा ते करा, ती काय करत नाही, पण हे करा ते करा मार्गदर्शन तिचं ते हुकुमशाही करायला तरी यायची ती. आणि आमच्या मोठ्या वहिनी अनिता राक्षे, त्याला किती सुंदर अशी सुरेख, ज्याला झाडून पुसून जमते त्याला झाडून पुसून, ज्याला रांगोळ जमती त्याला रांगोळ. आमच्या त्या मनीषाताई गायकवाड, त्या सुद्धा मला झाडून काढते, ताई मी चिकट दिसायला मी निर्म्याला पुसते. अशा प्रत्येक वेळी म्हणजे काय गर्व नाही याचा मला खूपच अभिमान वाटायला. म्हणजे एवढं ताईमुळे एवढं म्हणजे कौतुक करा तेवढं महिलाचं कमी. यावेळेस महिलाचंच कौतुक ताई, महिलाचं कौतुकच करावं वाटायला, कारण याच्या पाठबळानंच आम्हाला काहीतरी करण्याची नवीन नवीन प्रेरणा मिळते. आता याच्यापेक्षा मी त्या दिवशीच सांगितलं की आपल्याला याला विहाराचं रूप कसं देता येईल ते नंतर बघूच आपण. इथपर्यंत आणले मूर्ती करून आणण्याचं धाडस व्हायला गेलं. हो ना, अमरदीप भैयाचं पण त्याला लय योगदान आहे बिचारायला. तिथं दाग आम्हाला ते कुलपाच्या खिडक्या बसून दिल्या होत्या भैयानं आम्हाला. आता आणखीन त्याच्या काढल्यात आपण, आणखीन त्याच्यावर हे करू अमरदीप भैयाला. त्याचा अशा प्रकारे सर्वांनी जसं आता सहकार्य केले तसं इथून पुढे सहकार्य करा. मला त्यांचा ऐकून घेतलंय. हो, आता आपल्याला भरणे मामाला अतिशय सुंदर त्याचं मार्गदर्शन, सुंदर असं मामाचं तर ऐकतोच. आता जरी बघा असा कंटाळू नका, कारण आता आपण ऐकायला चालू तर इथं आपल्याला काहीच काम नाही. ऐकायचंय, जेवायचंय, घरी जायचंय, पुन्हा रात्रीचं जेवण करायचं नाही, दोन्ही टाइमचं करून जायचं. तसं त्या ताईने त्यांचं सुद्धा मला एवढं आवडलं. म्हणजे माझे विचार तर अगोदरच तसे, पण ताईने त्याच्यामध्ये त्या दिवशी भर टाकली आपल्या बनसुडे ताई. आणि या वर्षी आम्हाला अध्यक्ष सुद्धा एवढा छान लाभला. सगळे अध्यक्ष छान असतात, पण या वर्षीचा अध्यक्ष आपल्या अध्यक्ष होता बघा, त्या किती वरिष्ठ आहेत, त्या पहिल्यांदा खुर्चीवर बसल्या, त्याचा एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करा. त्या एका वर्षामध्ये पहिल्यांदा त्या खुर्चीवर बसलेल्या आहेत त्या आमच्या अध्यक्षता आहेत. त्या आई आहेत ना पहिल्यांदा, ते पण आम्ही बसा म्हणलोच म्हणून, आणि कधी मनानं उठणार नाहीत, तुम्ही अध्यक्ष आहे म्हणून मला हे केलं, मला ते केलं, आणि आम्ही काही विचारत नाही. कारण मी एकटीने जाऊन किराणा बिराणा हे सगळं सगळं मी एकटीने केलं. आमचं बोलतंय महिला मंडळ ते खिचडी करा, काय करायचं ते खरं बाई तूच कर. मला तुम्ही माझा एवढा म्हणजे म्हणाले ना, मी सगळ्याची लेख आहे, बोलते काय काय करते त्याची पायतात अशा आमच्या आकात माफ कर माय आमची आका आणि रत्नमाला येणे सगळ्याचं बनसोडे बाई, गंडे बाई सगळ्याचं लय मोठं सहकार्य आहे. म्हणून मी आज हे करायला मी सहकार्य लागते. तुम्ही तर प्रश्न विचारला हे कशाला करत. हे बघा एवढ्या महिला मंडळाचं 300 लोकांचं काम करायचं म्हणल्यावर एकटी बाई रात्री गेली, सगळ्या पाणी भरू लागले. मी ताई मी आली, आता तुम्ही पाणी भरा, फोनचे पैसे करा. ताईला सांगितलं, पण मी हार फुलायचा ऑर्डर बी दिला, कारण आता लग्न हे केले तर आपल्याला येते म्हणून. मग या बाया कधी बाहेरच निघत ना, त्याला काय माहिती. म्हणून ते जमतंय तितकं जनतेनं ज्याच्या त्याच्या परीनं केलं. घरून असा कुणाचा जर कार्यक्रम असला तर आमच्या महिला घरी स्वयंपाक करून सुद्धा देतात त्याला. त्या ताईनं मनीषाताई गायकवाडनं बेसन भाकरी काय शेरसा सगळं इथं अन्नदान केलं. सगळ्या महिलांनी भाकरी करून द्या, पुरणपोळ्या बनवू द्या, तुम्ही
100 लोकांच्या त्या सुद्धा करून देतात. लय सहकार्य महिला मंडळाचा आणि आमच्या नगराचा विशेष जो मोठ्या म्हणजे लय मोठ्या टाळ्याच्या गजरात हर्षनगरचं स्वागत आहे. तशा आमच्या अध्यक्षाचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमी आहे. म्हणजे हा माय काय करायचंय आणि तुम्हीच करा. मायला काहीच माहित नाही त्यातलं काय केलंय, कुणा किती दिलंय, काय आलंय का नाही. माय कशावरच लक्ष देत नाही. कारण विश्वास हे विश्वास करणं. आणि आता कोणी हिशोब विचारला आम्ही सांगितलं तर ठीक आहे, नाही तर कुणी आम्हाला म्हणजे काही टेन्शन नाही आहे नगरामध्ये. अशा आमच्या अध्यक्ष सुद्धा आम्हाला यावर्षी खूप छान लाभलेले आहेत. आणि सगळंच काही यावर्षी मला असं समाधानकारक वाटायला की आपल्या शिवाय पण इथे किती छान मळा फुललाय बाबासाहेबांचा, भगवान बुद्धाचा. याचं समाधान खूप छान वाटायला यावर्षी. आणि त्याला सिंहाचा वाटा यावर्षीचा मी ताई आणि ढगे सर यांना देते. कारण मी उद्या पौर्णिमा, उद्या ग्रंथ वाचन सुरू होतं ना. आज आम्ही पाऊस येऊ लागला. मी बंधू अंकांना आमच्या लहान वहिनी गेले पुण्यात नगरातल्या बाईची मी परवानगी घेतली नाही, काही नाही. रात्रीला गेले ताईला सरला म्हणलं सर तुम्हाला यावंच लागतं, मला काही सांगायचं नाही ताई आम्ही तिकडनं घेतलं. मी मला काय सांगू म्हणता तुम्ही याच. ते दुसऱ्या दिवशी इथं हजर राहिले. सगळ्यांना फक्त सांगून तांडा ढगे ताई ग्रंथ वाचणार आहे, विषय संपला. कुणीच प्रश्न नाही, उत्तर नाही, काय ते सहकार्य असंच राहू द्या. हे असेच प्रेम जिव्हाळा आपली मैत्री अशीच फुलो, अशी भगवंताचरणी वंदन करते. आणि ताईंच्या जीवनामध्ये या धम्म प्रचारासाठी आणि ढगेताईचे असे ढगे सरांचा आणि ढगेताईची एकमेकाला अशीच साथ लाभो. आणि धम्माच्या प्रचार प्रसारात त्याचं म्हणजे शिलाचा सुगंध त्याचा दरवळ म्हणजे कोणीच रोखू शकत नाही. कारण त्याचं कार्यच आपण म्हणू का नाही म्हणू, पण त्याचा सुगंध दरवळत राहो आणि त्याची सत्कीर्ती गाजत राहो. सगळ्या याच्यामध्ये त्याच्यासारख्या लोकांची खूप गरज आहे. कारण काम आपलं ठेवून बाजूला कोणीही वेळ समाजाला द्यायला तयार नाही, आपणच देत नाही. तसं यांनी वेळ दिला आणि सगळ्यात महत्त्वाचा वेळच आहे जीवनामध्ये. अशा ढगेताई आणि ढगे सर यांना सुद्धा मी खूप अभिनंदनही करते आणि खूप खूप आभारही मानते की त्यांनी आमच्या शब्दाला मान दिला आणि एवढा सुंदर धर्मग्रंथ आम्हाला. आणि त्याच्यानंतर आमचे घरले मामा सुंदर मामा यांनाही आपल्याला ऐकायचे. आणि त्या बनसोडे ताई पण खूप छान मार्गदर्शन करतात. आमचे सर सुद्धा बोलतील ढगे सर, त्यांना ते तर किती कौतुक करतात. हर्षनगरचं खूप कौतुक करतात. आणि विशेष म्हणजे आपल्याला त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून कानाकोपऱ्यातून आपल्याला त्यांना खूप दूर दूरपर्यंत पोहोचलंय. कारण युट्यूबवर बघून लोक बायका आपल्याला पाहायला यायला खरोखर म्हणायला तुमच्या मनात खूप शिस्त आहे. अशी शिस्त दाखवायच्या. आणि एवढं बोलून मी सर्वांना माझा जय हिंद करते. आणि तुला सुद्धा असेल तर मी माफी मागणार नाही, कारण मला ते आणखी करावं. जय हिंद माय जय. धन्यवाद. या ठिकाणी डोळसेताई, जसे कुठल्याही चाकाला 2 पहिया असतात तसंच या ठिकाणी 2 पहियांची सराहना केलेली आहे. धन्यवाद. आणि सर्वस्व या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. वरिष्ठांचा आदर्श घेऊन या ठिकाणी आमच्या ताई चालत आहेत. आणि वरिष्ठ जे आहेत त्यांना ह्या चालण्यासाठी, जसं आपण घरामध्ये सुद्धा माता पिता असतो आणि सुनेला आणि आपण लेकाला सगळा कारभार देतो, तशा पद्धतीनं ह्या आमच्या ज्या माता आहेत, आमच्या गंडले आई झालं, आमच्या बनसोडी आई झालं, आमच्या या ठिकाणी आमच्या घोडके आई झालं, मालाताई झालं, ह्या सगळ्या ज्या काही आमच्या वरिष्ठ माता दिसतात त्यांनी या लेकरांना चालण्यासाठी खुला हा मार्ग दिलेला आहे. धन्यवाद आपल्या वरिष्ठांचं सर्वांचं. कोण बोलणार आहे? सम्यक कोणतरी बोलणार आहे ना बालक, ती बोलायचं तुला. एक 2 मिनिटासाठी छोटंसं बालक बोलणार आहे आणि तदनंतर आपले मान्यवर या ठिकाणी आपले मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर पहिले आप बोल दे. या ठिकाणी ढगे सर जे आहेत आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत, आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. मी या ठिकाणी ढगे साहेबांना अशी विनंती करते की आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. बंद पड वाटतं.
तिकडच्या साईडच्या 2-3 बाटलो आणा ना थोड्याशा प्यायला पाणी वगैरे. महान कारुणिक तथागत सम्यक संभूत परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर बहुजन समाज में समय समय पर जन्मे समस्त महापुरुषों के चरणों में श्रद्धा की कोटि कोटि सुमन अर्पित करते हुए आज हर्षनगर के बौद्ध विहार में वर्षावार समाप्ति के अवसर पर विराजमान श्रद्धेय हमारे गुरुवर्य भंते जी, आपको मैं दीवार वंदन करता हूँ। आज 3 महीने के अंतराल में जिन्होंने आपके बीच में आकर ग्रंथ का पठन किया, ऐसी धम्म की रागिनी आयुष्मती रेखा ढगे आज हमारे आदरणीय बाबा जी तैसे भन्ने साहब, आई साहब और बनसोडे ताई जी, आप सभी मेरी माता बहनों को मेरा बहुत बहुत प्रेम जय भीम। खास करके मैं आपके बीच में एक घोषणा करने वाला हूँ और वो घोषणा है, जो कार्य पूरी तरीके से बाबा साहब के विचारों से बाबा साहब को अभिप्रेत जो रहते हैं, ऐसे कार्य करने वाली इस कॉलोनी की, हर्षनगर की, आपके बीच के हमारी बहन एक डायमंड, जिसे मैं कोहिनूर हीरे की उपमा देता हूँ, ऐसी मेरी बहन क्योंकि उन्होंने वास्तव में हमारे निवास स्थान पर आकर के जगह मैडम ही हमें ग्रंथ वाचन के लिए चाहिए, ऐसी निमंत्रण दिया और उनका निमंत्रण हमने बखूबी स्वीकार किया और हम आपके बीच में विराजमान हो गए। और निश्चित रूप से मैं अपने निजी जीवन के बारे में 2 शब्द कहना चाहूँगा, क्योंकि आपने मेरी बहुत स्तुति की है, धगे साहब धगे साहब धगे साहब धगे साहब तो है। मैं बचपन से बाबा साहब के कार्य से बहुत प्रेरित हूँ, बचपन से। मैं अभी नहीं हूँ, बचपन से हूँ। और उसी कड़ी में मैं उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश में बाबा साहब अम्बेडकर के कारवा को बहुत आगे बढ़ाया, तथागत के धम्म को आगे बढ़ाया। ये बखान करना जरूरी नहीं है, लेकिन मुझे आपके बीच में आकर जरूर महसूस होता है कि मैंने जो वहाँ पर काम किया वो भी काफ़ी है, यहाँ पर मैंने शुरू किया, क्योंकि मुझे मेरे जीवन में एक ऐसी मेरी जीवन संगिनी मेरे साथ आई है जो अच्छी पढ़ी लिखी है, बेहतर पढ़ी हुई है, और मैंने उनको मेरी शादी होने के बाद तीसरे दिन इनकी नौकरी हुआ करती थी, सरकारी नौकरी हुआ करती थी मेरी शादी होने के बाद। और ये भी कहना चाहता हूँ कि मेरी एक सेकंड मैरिज है। मेरी पहली पत्नी एक्सपायर होने के बाद मेरे माता जी ने, मेरे भाई लोगों ने इनको ये किया, प्रपोज किया और मेरे साथ इनका बंधन बांध दिया। तो मैंने इन्हें कहा, इनके पिताजी को कहा कि मुझे सरकारी नौकरी नहीं करवाना। मैं खुद सरकारी नौकरी करके आया हूँ, बहुत अच्छी नौकरी करके आया हूँ, सेंट्रल गवर्नमेंट की नौकरी करके आया हूँ। मैंने गुलामी की है, लेकिन मैं मेरी पत्नी की गुलामी नहीं करने दूंगा। मैं मेरी पत्नी को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर महापुरुषों की और तथागत भगवान गौतम बुद्ध की
जो कारवा है उसे मैं आगे बढ़ाने के लिए काम करूँगा। और मेरे ससुर जी ने मेरी बात को माना, आप जो चाहेंगे वही होगा। मैंने कहा मुझे सरकार चटनी रोटी के लिए पैसा देती है, मुझे कुछ करने की जरूरत नहीं, मुझे पेंशन मिलता है। मुझे मेरी जीवन संगिनी से कोई नौकरी करने की या उनसे कमाई करके मेरे परिवार को बढ़ाने की कतई जरूरत नहीं है। मुझे मेरा समाज आगे बढ़ाना है। और तब से हम दोनों घर के बाहर निकले। मेरे पत्नी को मैं घर में कभी बैठ नहीं दिया। अगर मैं नहीं गया साथ में तो भी उनको मैं आगे बढ़ाया। आप जाइए, निकलिए और किसी भी मीटिंग में, धार्मिक मीटिंग में आप जाके आगाज कीजिए। और वो गई, मेरी बात सुनी। और अभी वर्तमान में मेरे सामने मेरी बहन बैठी है लोखंडी ताई, वो हमारे परिवार से बहुत अच्छी तरह से वाकिफ है। वो हमारे घर में आती हैं, हमारे विचार सुनती है और हम दोनों आपस में डिस्कस करते हैं। क्या डिस्कस करते हैं? बाबा साहब ने अपने लिए क्या किया है, भगवान गौतम बुद्ध ने अपने लिए क्या किया है, महापुरुष ने अपने लिए क्या किया है। उन्होंने अपने बाल बच्चों को नहीं देखा, उन्होंने अपने परिवार को नहीं देखा। हम भी अपने बाल बच्चों को भले, क्योंकि उन्होंने हमारे लिए लायक बना दिया। हम नालायक माँ बाप थे, लायक बेटे हैं। नालायक गाली नहीं थी। हमारे माँ बाप गरीब थे, मजदूर थे, लायक नहीं थे, इसलिए उनको नालायक बोला जाता है। नालायक, लायक ही नहीं थी उनकी, लेकिन हमें बाबा साहब ने लायक बना दिया। इस प्रकार से कपड़े पहनने के लायक बना दिया। चार दीवारी के अंदर, छत के अंदर बैठने के लिए, रहने के लिए बाबा साहब ने दे दिया है। तो हमें उनकी जो कार्य है, बाबा साहब को जो अभिप्रेत है, वो कार्य करना है और ईमानदारी से करना है। हमें समाज के किसी भी व्यक्ति से एक पैसे की किसी प्रकार की स्वार्थ हम कतई नहीं करते। और मेरी पत्नी ने निश्चित रूप से इस कारवा को आगे बढ़ाने के लिए मैंने मेरी पत्नी को आगे किया, क्योंकि उसका कारण है मैं आपके बीच में आता हूँ, मैं हिंदी बात करता हूँ, क्योंकि मुझे मराठी बात नहीं आती है। अगर मैं मराठी में करता तो आप समझते हैं। अगर हिंदी बात करें तो आप में से कुछ बोलेंगे कि मैडम के साथ ये मुस्लिम कौन है। ऐसी कई जगह पर मैंने सुना है, लेकिन मेरा नाम अगर सुनते हैं तो बोलते भी नहीं, ये बौद्धिस्ट है, लेकिन इसकी भाषा ही नहीं है। तो मेरी भाषा यहाँ पर समझने के लिए बड़ा दिक्कत है। इसके लिए मैंने मेरी अर्धांगिनी को आगे किया और उनके द्वारा ही मैं धम्म कार्य को आगे बढ़ाने का काम किया। रही ये मेरी निजी जीवन की बात। अब आपके बीच में हम 3 महीने से, विगत 3 महीने से हम आए हैं। मुझे बड़ी खुशी हुई है यहाँ पर। और जगह पे भी गए हम, और जगह पे भी हम ग्रंथ का पठन किया है मैडम जी ने, लेकिन यहाँ की जो बात हमें दिखाई दी वो बहुत निराली। हमारी बहन जी ने ये कारवा को एक बंधन में बांध कर रखा, ये हमको दिखाई दिया। और निश्चित रूप से आप उनकी बात को मानते हैं, जो बोलते हैं वो बराबर आप मानते हैं, और ये ऐसा होना ही चाहिए। कोई तो भी हमारा एक कर्ता तो चाहिए। इस तरीके से हमारी बहन करती है, आप उनकी बात को मानते हैं, विश्वास रखते हैं, और आप लोगों को उन्होंने इस कारवा में लाए हैं। ये हमारे लिए बहुत खुशी की बात है, गर्व की बात है। हम लोगों को बताते हैं भाई, शायद परभणी में हर जगह पे बुद्ध और उनका धम्म जो ग्रंथ है वो पठन हो रहा है, लेकिन हमारे हर्षनगर का जो ग्रंथ का पठन, वहाँ का जो माँ बागर है, तो मैं कहता हूँ परभणी में और जगह पे कहीं, परभणी में और जगह पे कहीं भी इतना मौत नहीं है। ये मैं आपको बता दूसरी, मैंने आप लोगों को YouTube के माध्यम से, देखिए बहन जी ने कहा है, हमारा परिचय यहाँ नहीं, मध्य प्रदेश नहीं, उत्तर प्रदेश में आपका परिचय गया है। आपको उत्तर प्रदेश के लोगों ने देखा है, मध्य प्रदेश के लोगों ने देखा है। क्यों किया है ये मैंने? ये केवल और केवल धम्म को बढ़ाने के लिए। और महाराष्ट्र की महिला हमारी कितनी धार्मिक है,
धर्मों को कितना आगे तक करती है, ये दिखाने के लिए मैंने यूट्यूब किया है। मैं यूट्यूब का उससे कुछ मिलेगा लोग करते हैं, वो नहीं है। हम कभी ये नहीं कहें कि भाई देखो वो सब्सक्राइब करो, ये वाले कुछ नहीं। हमारा धर्मों को आगे बढ़ाने का एक जरिया है। सोशल मीडिया जो है वही आज इस चीज़ को बढ़ा सकता है, इसलिए हमने ये किया है। और आप इस जरिए आप भी दोबारा देख सकते हैं, दोबारा देख सकते हैं, कितनी बार भी देख सकते हैं, और निश्चित रूप से आप अच्छी तरह से भली बात समझ सकते हैं। पहली बात दूसरी, आपने जो धम्म का ग्रंथ का जो श्रवण किया है, मैं ये कहता हूँ आपका अंदर का जो चक्षु ज्ञान है, आपका चक्षु ज्ञान खुल गया है। आप सभी लोगों का चक्षु ज्ञान खुला है, इसलिए आज हमारी बहनें यहाँ पर बोलने का साहस करती हैं। अगर चक्षु ज्ञान नहीं खुलता, अगर धम्म आपको नहीं समझता, तो आप कभी बोल नहीं सकते। हमारा प्रयास ये था कि हमारी बहन कोई तो भी यहाँ से बोल नहीं सकते, लेकिन आज की तारीख में मुझे बड़ी खुशी हो रही है। आप इतनी तादाद में अच्छी तरह से अपनी बात रख सकती हैं। निश्चित रूप से इसका प्रभाव हो गया है आपके ऊपर। बुद्ध और उनका धर्म का जो पठन हुआ है, इसका आपके ऊपर भली भांति प्रभाव हो गया है। इसके कारण आप बोलना सीख गए, और निश्चित रूप से आप आगे भी बोलना अच्छी तरह से सीखेंगे। हमारी बहन यहाँ पर, इनको हमने पहले बोलना सिखाया कि आप बोलती क्यों नहीं है, कैसे बोल नहीं सकती। निश्चित रूप से इनको भाषण करने के लिए खड़ा किया हमने, और आज वो एक घंटा बात कर सकते। ये हमारा प्रयास है कि आप लोग भी देखता है, आप लोगों ने बहुत भली भांति हमों को समझ लिया है। मैं चाहता हूँ, देखिएगा, हम तो अपने बच्चों को थोड़ा मार लगा है, इसलिए हम धम्म का पठन मिस नहीं कर सकते हैं। डॉक्टर बाबा साहब के 3 बच्चे बिना इसके दफन किए गए हैं, समझ गए। तो उन्होंने अपने परिवार को देखा, उन्होंने अपनी पत्नी को देखा, किस लिए? तो हम लोगों के लिए, हमारे पूरे समाज के लिए देखा मैंने। तो हम कुछ नहीं है, हम तो कुछ नहीं है, हम तो बोलते चलती गाड़ी होता है, लगता है, मार लगती है, सब होता है। उसको अगर हम लेके बैठेंगे तो हमारा कारवा रुक जाएगा। इसलिए हम निश्चित रूप से उस बात को लेकर के हम बहुत चिंतित नहीं हुए, और हमारी जो गाड़ी है वो चलती रही। आप लोग बहुत अच्छी तरह से इस चीज़ को समझें। मैं आपसे आशा और अपेक्षा करता हूँ, आप गंभीरतापूर्वक सुने, आप गंभीरतापूर्वक सुने। मैं आपसे आशा और अपेक्षा करता हूँ, आपने जो धम्म ग्रंथ श्रवण किया है, आपने जो धम्म ग्रंथ श्रवण किया है, निश्चित रूप से आप धम्म को अंगीकार करके जितना आपने धम्म ग्रंथ श्रवण किया है, उसके तहत आप अपने को सुधार करके अपने बाल बच्चों को सुधार करिएगा, अपने समाज को सुधार करिएगा, और धर्मों को आगे बढ़ाने का काम करिएगा। यही मैं आपसे आशा और उम्मीद करता हूँ। मुझे आज के अवसर पर 2 शब्द बोलने का यहाँ पर मौका मिला। मैं आज के दिन आप सभी को ढगे परिवार की तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ कि आप लोगों ने इतना अच्छी तरह से यह प्रोग्राम का आयोजन किया है। आपने बहुत अच्छी तरह से एकता के स्वरूप आपने बहुत अच्छी तरह से इसका आयोजन किया है। इसी तरीके से आप आगे भी बढ़िएगा। और एक बात का जिक्र करना चाहूँगा, ये बात अच्छी तरह से सुनिएगा। जैसे आप बीच में से एक आशा और अभिलाषा किया है, क्या किया है? रेखा मैडम, ढगे मैडम, आपको आइंदा भी उपलब्ध होना चाहिए। मैं आपको आज शब्द देता हूँ कि आपको निश्चित रूप से
ढगे मैडम अगली बार भी धन्यवाद। आप सबको मेरा सप्रेम जय भी। माइक 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 बनसोड त्याला सांगू आहे नंतर आपण अध्यक्ष आहे भाषण तुम्ही अध्यक्ष आहे नंदाताई बनसोडे यांना या ठिकाणी मी आगमन करत आहे। नंदाताई बनसोडे रिपीट ऐकायला येतं ना। शांतरा थोडक्यात विचार मांडा। शांतरा विश्ववंदनीय तथागत महाकारुण्य गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आपले धर्मगुरू भंतेजी संघमित्र भंतेजी यांना पंचायत प्रणाम करते। तसेच आजच्या या ठिकाणी ग्रंथवाचिका रेखाताई ढगे तसेच आपले भरणे सर दुसरे सर आणि आपले साहेबराव ढगे सर आणि अध्यक्षा सर्व उपस्थित आपल्या श्रद्धाशील संपन्न उपासक तथा बालिका यांना सप्रेम जय भीम। खरोखरच आजचा हा आनंददायी सोहळा अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी साजरा होत आहे। तर आमच्या रेखाताई ढगे यांनी गेल्या 3 महिन्यापासून द बुद्धा अँड हिज धम्मा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपल्याला अतिशय सुटसुटीत भाषेत समजेल असं आपल्याला या ठिकाणी त्यांनी समजावून सांगितलेलं आहे। तर खरोखर त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। त्यांच्याकडं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे सुद्धा शब्द अपुरे आहेत। मी याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले होते, त्यावेळेस सुद्धा आमच्या रेखाताई ढगेचं या ठिकाणी काम अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू होतं आणि मला या ठिकाणच्या सर्व ज्या श्रद्धाशील संपन्न उपासिका आहेत त्यांचं खरोखरच कौतुक वाटतंय। कारण समाज हा अहंकार रहित असला पाहिजे, गर्व रहित असला पाहिजे। आताच आपल्याला इथं ताईने सांगितलं की वयस्कर जरी असल्या तरी त्या खाली बसतात किंवा त्या आम्हाला विचारत नाही, सर्व काही तुझ्याच हातात आहे आणि तूच करून घे असं आम्हाला या ठिकाणी सांगितलं जातं। खरोखरच ही कौतुकाची बाब आहे, कौतुक करावं तेवढं कमी आहे। बघा बाबासाहेबांना काय अभिप्रेत होतं, बाबासाहेबांना महिलांविषयी किती कळकळ होती। बाबासाहेबांना वाटत होतं की महिला पुढे आली पाहिजे, शिकली पाहिजे, बोलली पाहिजे आणि आज खरोखरच त्यांचं स्वप्न सत्यात उतरल्यासारखं आपल्याला वाटते की नाही? कारण या ठिकाणी श्रवण केलेला आहे, ग्रंथ ग्रहण केलेला आहे, आचरण करत आहोत आणि आपण बोलत आहोत। आपण बाबासाहेबांनी सांगितलेला जे आपल्याला धम्म आहे आणि तो मार्ग आहे, महिला बोलल्या पाहिजे असं बाबासाहेब म्हणले की, आणि त्याच्यामुळं पुढं आल्या पाहिजे, बोलल्या पाहिजे। एक महिला शिकली, एक महिला शिकून सुसंस्कृत झाली तर संपूर्ण कुटुंब सुसंस्कृत होतंय, आहे की नाही? त्यांची मुलं संस्कृत होतात, त्यांचं घर सर्व संस्कृत होतं आणि सुसंस्कृत होतं। त्याच्यामुळं महिलांनी पहिलं आपल्याला धम्माचं ज्ञान अमृत स्वतः प्रसार केलं पाहिजे, स्वतः केलं पाहिजे आणि इतरांना सांगितलं पाहिजे। म्हणून मी पाठीमागे सुद्धा सांगितलं होतं की त्या नगराची प्रगती, त्या घराची प्रगती, त्या देशाची प्रगती त्या महिलाच्या प्रगतीवरून ठरवली जाऊ असं बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की महिला शिकली पुढे गेली, आहे की नाही? महिला शिकली तर सगळं
प्रत्येक नगरामध्ये असंच व्हावं आणि अशा पद्धतीनं आपल्याला ग्रंथ श्रवण करण्याची, ग्रहण करण्याची खरोखरच ओढ लागावी. बघा, भगवंतांनी काय सांगितलं? मैत्री भावना सांगितलेली आहे. जर तुम्हाला आमच्या या ताईविषयी मैत्री आहे तर त्यांचा आवाज आल्याच्या नंतर तुम्ही घरी सांगू शकत नाही. कुठल्याही कामासाठी आपल्याला मैत्री भाव, कार्यकारण भाव आवश्यक आहे. मैत्री भाव पहिला आपल्याला असला पाहिजे, आहे की नाही? बघा, एक आता मी ग्रंथावर बोलत नाही, परंतु मी थोडस संविधानिक तुम्हाला सांगणार आहे. कारण चंदनाची बाग माझ्या छोट्याशा 1 मिनिटाच्या कथेचं नाव आहे. चंदनाची बाग, लक्षात घ्या. थोडस बारकाईनं थोडस आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर एक राजा असतो आणि राजा काय करतो? त्या गाडीमध्ये, बग्गीमध्ये त्याच्या त्या प्रधानची सोबत रस्त्याने निघालेला असतो आणि निघाल्याच्या नंतर त्याला त्या रस्त्यामध्ये एक लोहाराचं दुकान दिसतं आणि उन्हाचे दिवस असतात. मे महिन्याचा उन्हाळा असतो, उन्हाळ्याचे दिवस असतात. बरं 12चा टाइम असतो आणि त्या ठिकाणी तो अवजार बनवीत असतो शेतासाठी. विळा काही असतात ते बनवीत असतो आणि घामाघूम अतिशय त्याची परिस्थिती पाहिलेली असते. खूप अशी कठीण परिस्थिती पाहिलेली असते आणि त्या परिस्थितीत होता असं की ती परिस्थिती पाहून राजा म्हणतो त्या प्रधानीला, आपल्याला याच्यासाठी काहीतरी करायचंय, आपल्याला याच्यासाठी काहीतरी करायचं आहे. मग काय करायचं? राजा त्या बग्गीतून उतरतो आणि बग्गीतून उतरल्याच्या नंतर त्या जो काम करतो तो लोहार त्याच्या बाजूला जाऊन बसतात आणि त्या ठिकाणी त्या टपरीवर चहा पितोय आणि आपल्याला याच्यासाठी काहीतरी करायचंय म्हणून काय करतात आणि काय करायचंय? आपल्याला याला, आपल्या पाठीमागे जी चंदनाची बाग आहे ते आपल्याला याला घेऊन टाक म्हणतात. घेऊन टाक त्याला चंदनाची बाग. आणि चहा पाणी झाल्याच्या नंतर राजा सांगतो की तुला मी चंदनाची बाग दिलेली आहे, की चंदनाची बागेचं तू संगोपन करायचं आहे, चांगलं संगोपन करायचं आहे आणि याचं जे लाकूड आहे, जे काही त्याच्यातलं उत्पादन आहे ते तू काय करायचं आहे? त्याच्यासाठी तुझ्या जी उज्ज्वल तुझं भविष्य आहे, तुझ्या प्रगतीसाठी त्याचं सर्व काही करायचं आहे. असा कोण म्हणतो? हा घोडागाडीतला राजा सांगतो आणि राजा पुढे निघून जातो. आणि पुढे निघून गेल्याच्या नंतर 6 महिन्याच्या नंतर होता असं, 6 महिने झाल्याच्या नंतर त्याच वाटेने राजाची बग्गी जात असते आणि ते राजा म्हणतो त्या दिवाणजीला, दिवाणजी आपण त्या पाठीमागे या लोहाराला आपण ती चंदनाची बाग दिली होती, त्याचं काय झालं असेल? त्या चंदनाच्या बागेचं काय झालं असेल? तर तो दिवाणजी म्हणतो चला ना आपण जाऊन पाहू काय झालं ते. आणि मग राजा गडबडीने जातात आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या लोहाराचं तीच त्याची टपरी, तीच त्याचा भाता, तीच त्याचं सर्व काही, त्याच्यात काही बदल झालेला नसतो. राजा म्हणतो अरे मी तुला चंदनाची बाग दिली आणि चंदनाच्या बागेचं तू काहीच केलं नाही, काय काय झालं तुला? परंतु तो लोहार म्हणतो तुमची चंदनाची बाग माझ्या खूप कामी आली. मी ज्यावेळेस मला लाकूड नसताना मी जंगलात जाऊन लाकडं गोळा करायचो, लाकडं गोळा करून त्याचा कोळसा करायचो आणि कोळसा करून मी त्या माझ्या कामासाठी वापरायचो. तर त्या चंदनाच्या बागेमुळे झालं असं की मला ती चंदनाची बाग लाकूड म्हणून वापरता आली. राजाने कपाळावर हात मारून घेतला, अरे मी तुला चंदनाची बाग दिली, तुझ्या प्रगतीसाठी, तुझ्या उत्कर्षासाठी, तुझ्या सर्व काही चांगल्यासाठी मी तुला चंदनाची बाग दिली आणि तू त्याचा कोळसा केला. राजा म्हणला काही शिल्लक आहे का? अजून आहे का त्या बागेत काही शिल्लक? आणि शिल्लक आहे का म्हटल्याच्या नंतर तो लोहार त्या ठिकाणी जातो आणि एक छोटीशी लाकूड राहिलेली चंदनाची त्या ठिकाणी आणून राजाला दाखवतो आणि राजाला दाखवल्याच्या नंतर राजा म्हणतो की घी म्हणतो लाकडी आता आणि चल माझ्या बरोबर घोड्याला त्या बग्गीत बसून. आणि राजा त्याला त्या व्यापाऱ्याकडे घेऊन जातो आणि व्यापारी सुद्धा राजा आल्याच्या नंतर पाहतो तर राजा गडबडीने येतो आणि सांगतो त्या लाकडाचे तू किती पैसे देणार? ही चंदनाचं लाकूड आहे, त्या लाकडाचे तू किती पैसे देणार? परंतु ती व्यापारी सांगतो मी या लाकडाचे 1000 सोन्याच्या मोहरा देणार. आता 1000 सोन्याच्या मोहरा दिल्याच्या नंतर हा खजील होतो आपण किती मूर्ख आहे, आपल्याला चंदनाची बाग दिली होती आणि आपण त्या चंदनाच्या बागेचा कोळसा केला म्हणून हा सुद्धा खजील होतो. बघा मित्रांनो, आपलं सुद्धा तसंच आहे, आपल्या सुद्धा आयुष्यात असंच आहे. आपल्याला सुद्धा आपल्या
आणि शत्रूवर डोकं काढत असल्यामुळं तुम्हाला नंतर पुन्हा राजा होणार नाही की तुम्हाला ही चंदनाची बाग घ्या आणि तुमच्यात तुम्ही आयुष्याचा उत्कर्ष करा, तुमच्या आयुष्याचा विकास करा, तुमचा सर्व काही विकास करून घ्या, असा राजा तुम्हाला भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ही चंदनाची बागेचं पुरेपूर आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याचा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला संगोपन करावं लागणार आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे या 3 महिन्यात आपण आपले महामानव प्रज्ञासूर्य क्रांतीसूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा आपल्याला विचार सांगितलेले आहेत. त्यात सुद्धा आपल्याला मार्गाने चालायचं आहे. ग्रंथ आपण वाचला, श्रवण केला, ग्रहण केला. मला कौतुक वाटतं या नगरातल्या सर्व महिलांचं. खरोखरच मी याच्या पाठीमागे सुद्धा आमच्या लेखाताई ढगे ग्रंथ वाचित होते त्यावेळेस मी या ठिकाणी आलेली आहे. याच्या अगोदर सुद्धा, यानंतर सुद्धा मागच्या 1-2 महिन्याखाली मी या ठिकाणी भेट दिलेली होती. त्यावेळेस सुद्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी न गर्व, न अभिमान, न अहंकार अशा पद्धतीने या ठिकाणी मला सगळं तुमचं हे कार्य अतिशय जोमाने चालू दिसलं. खरोखरच आपल्याला धम्म, अधम्म आणि सदधम्म चांगल्या पद्धतीने समजायला असं म्हणायला काही हरकत नाही, आहे की नाही? तुम्हाला अतिशय सुंदर पद्धतीनं धम्म समजलेला आहे आणि धम्माचं चांगलं स्वर्णामृत तुम्हाला आमच्या लेखाताई ढगेनं पाजलेलं आहे. खरोखरच मैत्री असावी रेखाताई ढगेसारखं. एकच त्यांची मैत्री नाही तर त्यांच्या या चांगल्या स्वभावामुळं, चांगल्या आचरणामुळं, चांगल्या वक्तव्यामुळं त्यांना आपल्या परपणीशिनेवरच नव्हे तर संपूर्ण कसं आहे मान मिळतो. म्हणून सांगायची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस बाबासाहेब बाहेर देशातून पदवी घेऊन आले होते आणि पदवी घेऊन आल्याच्या नंतर बॅरिस्टर पदवी घेऊन आल्याच्या नंतर राजश्री शाहू महाराजांना समजलं आणि राजश्री शाहू महाराज स्वतः त्यांच्या त्या सर्व जमासह त्या बाबासाहेबांच्या घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर तिथं जाऊन बाबासाहेबाला आवाज दिला, भीमराव म्हणल्याच्या नंतर बाबासाहेब बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर बाबासाहेब पटकन पुढे आले आणि म्हणाले, महाराज तुम्ही माझ्या घरी कशाला आलात? मला आवाज दिला असता तर मी पळत आलो असतो. परंतु ज्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की ते राजश्री शाहू महाराज म्हणाले, आम्ही परंपरेचे राजे आहोत परंतु तुम्ही ज्ञानाचे राजे आहोत आणि म्हणून तुम्ही सर्वत्र काय आहेत, पूजनीय आहेत, वंदनीय आहेत. म्हणून आम्हाला सुद्धा तुमच्याकडे यावं लागलं. बघा, जर ज्ञान असेल तर माणूस सर्वत्र पूजनीय ठरतो, वंदनीय ठरतो, आहे की नाही? म्हणून मी सुद्धा या ठिकाणी तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही. आपल्याकडं बरेच बोलण्यासाठी आलेले आहे. सर्व आपल्या माता भगिनीने आपलं जे मनोगत व्यक्त केलेलं आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे त्यांचं की 3 महिन्यापासून आपण काय केलं. आणि योगायोगाने मला एक गोष्ट सांगावं वाटते, प्रत्येक नगरामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणची महिलांची संख्या अतिशय सुंदर दिसते, जास्त दिसते संख्या चांगली दिसती. महिलांना अडवण्याचा प्रयत्न कुणी करू नये. महिलांना तिचे विचार मांडण्याची संधी दिली पाहिजे, तशी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि मग ती बोलती बघा. आणि जी महिला बोलती त्यांचं कधी शोषण होणार नाही. मागे मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं, त्याच्यावरूनच आता जास्त काही मी बोलू शकत नाही. आपल्याला सर्वांचं ऐकायचं आहे, भंतीजीची सुद्धा आपल्याला धम्मदेशना ऐकायचे आहे. त्याच्यामुळं मी इथंच माझं 2 शब्द या ठिकाणी थांबवते. जय भीम, जय भारत. धन्यवाद बनसोडेताई. एका कथेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी धम्म रुजवलेला आहे. या ठिकाणी